काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मोदीच्या हुकुमशाही पुढे भारतीय संविधानाच्या बाजूनं नांदेडमध्ये सर्व जनता, सर्व धर्म समभाव या संविधानाच्या तत्वानुसार वागणारी ही नांदेडची जनता, मोठे मोठे नेते, या सर्व नेत्यांना जुगारून सर्वसामान्य जनता ही काँग्रेसच्या बाजूनं उभं राहून वसंतराव चव्हाण यांना विजयी करण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे हे झालेले आहे. आणि ज्यांनी आमचा सातबारा आहे, मी म्हणजे नांदेड असं जर ठणकावून सांगत होते, त्या सर्व मोठ्या नेत्याला जनता बाजूला सारली. आणि या वेळेस विशेष म्हणजे आमचा बौद्ध समाज वंचितलाही नाकारून काँग्रेसच्या सोबत राहिला, हे विशेष आहे या निवडणुकीमध्ये. आणि दलित मुस्लिमची निर्णायक मतं विधानसभेमध्ये सुद्धा असा चमत्कार दाखवून आम्ही यापुढे सुद्धा 24ची विधानसभा सुद्धा सर्व धर्म समभाव संविधानाच्या बाजूनं संविधान टिकवण्यासाठी, बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूनं राहू. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आमचे सत्तारबाई आणि शहराध्यक्ष विशेष परिश्रम घेतले. आम्ही सर्व बौद्ध समाज, मुस्लिम समाज, सर्व समाज या ठिकाणी मोठ्या हिरारीनं काम करून, जिद्दीनं काम करून बलाढ्य शक्तीचा सामान्य जनतेनं या ठिकाणी वसंतराव चव्हाणांचा विजय करून दिला. त्याबद्दल मीडियाचे मी सर्व आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो.